जय श्री गुरुदेव दत्त। आज दत्त महाराज संप्रदाय मठ कळसगाव या ठिकाणी आज मी 5-6 महिने झाले येतोय। आज विविध प्रकारच्या अडचणी बघतोय। जीवनात येणारा प्रवास असतो, खडतर असतो, पण ते सुखकर मार्ग कसा असावा आज दत्त महाराजांच्या चरणी आल्यानंतर पूर्णतः कळून जातं। आणि त्याही पलीकडं आज कित्येक जणांना अडचणी येत असतात। आज स्वतःसाठी काहीतरी मागण्यापेक्षा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आज आमच्या मित्रपरिवारातला लहान भाऊ आज त्याचा संसार हा उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने होता, त्यालाही आम्ही या ठिकाणी आणला। मला वाटलंही नव्हतं की एक जण हा 2 आठवड्यातच 2 गुरुवारी व्यवस्थित होईल। आज दुसऱ्या आमच्या लहान भावाचा 1.5 महिन्यातच एवढा व्यवस्थित आणि सुखकर प्रवास चालू झाला आहे। आज त्याचा प्रसाद म्हणून म्हणजे पुढं कामाला त्याला घेत नव्हते, आज त्याला काम भेटलं आणि आज त्याचा गाडा व्यवस्थितरित्या चालू झाला आहे। त्यानिमित्ताने त्याच्या वतीने मी प्रसाद आणला। मला तेवढा आनंद झाला की आपण ज्या ठिकाणी जातोय त्या वास्तूमधनं एक प्रत्येक प्रकारची ऊर्जा मिळते। त्या सगळ्यांना माझं एक जाहीर आव्हान होतं, जास्तीत जास्त संख्येने मुलांनी असेल किंवा ज्यांना ज्यांना अडचणी येतात त्यांनी आपलं भगत महाराज असतील, गुरुदेव विश्वास भाऊ देवकर महाराज असतील, त्या ठिकाणी येऊन तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी जशा पद्धतीत या दत्त संप्रदाय मठाचं काम चालू आहे, सामाजिकमध्ये असेल, विविध अडचणींवर काम करणार असेल, व्यसनचिंतेवर असेल, सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा अन्य आज या ठिकाणी जो प्रकारचा अनुभव येतोय लोकांना, तर माझं सगळ्यांना जाहीर आव्हान आहे, प्रत्येकाने आपल्या कळसगाव जो मठ आहे दत्त संप्रदाय, विश्वास भाऊ देवकर असतील, भगत महाराज असतील, दत्त महाराजच्या चरणी येऊन नतमस्तक व्हावे आणि आपल्या अडचणी या व्यथा सांगून त्यातनं मार्ग काढावा, सुखकर प्रवास चालू।